मुंबई हायकोर्टाने मुंबई महानगरपालिकेसह वाहतूक विभागाला फटकारलेले आहे। जप्त केलेल्या वाहनांचं व्यवस्थापन करण्यात अपयशी ठरल्यावरून कोर्टाने महापालिकेची कानउघडणी केली आहे। याबाबत 29 एप्रिलपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश कोर्टाने दिले। तरुणांनी हनी ट्रॅपपासून सावध राहावं असा इशारा मुंबई हायकोर्टाने एका सुनावणी दरम्यान दिला। पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांना गोपनीय माहिती दिल्याबाबत आरोपी असलेल्या नौदलातील माजी प्रशिक्षणार्थी गौरव पाटील याचा जामीन मंजूर झालेला आहे। कॉमेडियन आणि अभिनेता वीर दास याने एअर इंडिया विरोधात तक्रार दाखल केलेली आहे। आपल्या पत्नीसाठी विमान कंपनीच्या प्रमाण सेवेद्वारे त्याने व्हीलचेअरचं बुकिंग केलेलं होतं, मात्र कंपनीने ती उपलब्ध करून न दिल्याची तक्रार त्याने केलेली आहे। रस्ते काँक्रिटीकरण कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय। कामचुकार कंत्राटदारांना दंडासह पुढील 2 वर्षांसाठी निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यास बंदी घालण्यात आली आहे। 2 रस्ते कंत्राटदारांना प्रत्येकी 20 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय। तसंच 2 रेडीमिक्स काँक्रीट प्रकल्पाची नोंदणी रद्द करण्यात आली आहे। तर पुढील 6 महिने काँक्रीट मिक्सच्या पुरवठ्याला मनाई करण्यात आलेली आहे। धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत वर्षभरापासून धारावीत सर्वेक्षण सुरू आहे। सर्वेक्षणांतर्गत कागदपत्र जमा न करणाऱ्या असहकार करणाऱ्यांना DRP न दिलेली मुदत संपली आहे। 15 एप्रिलपर्यंत कागदपत्र सादर करण्याची अंतिम मुदत धारावीकरांना देण्यात आली होती। तर या मुदतीतही सर्वेक्षण झालेल्या ठिकाणच्या ज्या रहिवाशांनी कागदपत्र जमा केली नाहीत, त्यामुळे आता असे रहिवासी घरांपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे। मुंबईत लवकरच मेट्रो 2B धावणार आहे। DN नगर ते मंडाले या पहिल्या टप्प्यातील मेट्रो 2B प्रकल्पात पहिले 5 स्टेशन कार्यरत आहेत। तर मंडाले मानखुर्द BSNL शिवाजी चौक डायमंड गार्डन या स्थानकादरम्यान 5.39 किलोमीटर अंतराच्या टप्प्यावर मेट्रोची ट्रायल रन सुरू करण्यात आली। देशात फक्त 8% महिला पोलीस अधिकारी असल्याची माहिती भारत न्याय अहवालातून समोर आली आहे। पोलीस प्रशासनात महिलांची संख्या सर्वाधिक असली तरी अधिकारी स्तरावर महिलांची संख्या कमी असल्याचं स्पष्ट झालंय। येत्या काही दिवसात मुंबईकरांना उष्णतेसह वाढत्या आर्द्रतेचा तडाखा सहन करावा लागण्याची शक्यता आहे। सध्या मुंबईत तापमान 34 ते 36 अंश सेल्सिअस दरम्यान आहे, मात्र सोबतच आर्द्रतेतही वाढ होण्याचा अंदाज आहे। सध्या मुंबईत उकाडा आणि उन्हाचा तडाखा सहन करावा लागतोय। आता पुढील 3-4 दिवस आर्द्रतेचं प्रमाण 80 ते 85% दरम्यान राहण्याची शक्यता आहे। उष्णतेपासून बचावासाठी नवी मुंबई पालिकेने नागरिकांना सूचना दिल्यात। तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असताना उन्हाचा त्रास नागरिकांना होऊ नये यासाठी सूचना दिल्या। तसंच नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन देखील केले। उष्माघातापासून बचावासाठी कोणत्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करायला हव्यात याची माहिती नवी मुंबई पालिकेच्या वतीनं देण्यात आलेली आहे। राज्यात पुढील 2 दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। सातारा, कोल्हापूर आणि पुण्यात पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे। तर सांगली, सोलापूर, नांदेडसह इतर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला। चैत्र यात्रा कालावधीत पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी लाखो रुपयांचं दान प्राप्त झाले। 2,56,55,000चं दान मिळालंय। मागील यात्रेच्या तुलनेत मंदिर समितीच्या उत्पन्नात 1,29,81,267 रुपयांची वाढ झाली आहे। चारधाम यात्रेतील यात्रेकरूंना निवासी डॉक्टर आरोग्य सेवा देणार आहेत। जिल्हा निवासी कार्यक्रमांतर्गत नियुक्तीचे सर्व राज्यांना सूचना देण्यात आल्या। उत्तराखंडमध्ये होणाऱ्या चारधाम यात्रेसाठी देश विदेशातून मोठ्या प्रमाणात पर्यटक आणि यात्रेकरू येत असतात। राज्यात 102 रुग्णवाहिका सेवा निधीअभावी बंद होण्याच्या मार्गावर आहे। केंद्र सरकारने काही महिन्यांपासून निधी न दिल्याने रुग्णवाहिकांना इंधन उपलब्ध होत नाही, त्यामुळे ग्रामीण भागात लाभदायक ठरलेली ही सेवा बंद होण्याची शक्यता आहे। महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिलेल्या मुदतीला 1.5 महिना शिल्लक असताना कंत्राटदारांनी आतापर्यंत केवळ 12% नालेसफाई केली। पावसाळ्यापूर्वी उर्वरित उद्दिष्टांची 68% शिल्लक असलेली नालेसफाई कशी होणार असा सवाल आता उपस्थित करण्यात आला। तारदेव तुळशीवाडी परिसरातील महानगरपालिकेच्या मंडईत पुनर्वसन करण्यात आलेलं आहे, मात्र उर्वरित महिला बेलासीस पुलालगतच्या बाजारातच व्यवसाय करत होत्या। महानगरपालिकेने या मासळी विक्रेत्याच्या गाळ्यांवर तोडक कारवाई केली। दरम्यान महापालिकेने कोणत्याही पूर्वसूचनेविना ही कारवाई केली। तसंच मासळी विक्रेत्यांकडील मासे आणि अन्य सामान फेकून दिल्याचा आरोप मासळी विक्रेत्यांनी केला।
डिजिटल घोटाळेबाजांना सीबीआयनं दणका दिलाय। या प्रकरणी सीबीआयनं मुंबई, मोरादाबाद, जयपूर, कृष्णनगर इथं 12 ठिकाणी छापेमारी करत 4 अटक केली आहे। यापैकी 2 मुंबईतून तर अन्य 2 मोरादाबाद इथून अटक केली आहे। उल्हासनगरच्या कॅम्प 5 मधील चालिया मंदिर परिसरात एका इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे। इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा स्लॅब पहिल्या मजल्यावर कोसळला। यात इमारतीमधील एक रहिवासी जखमी आहे, तर या दुर्घटनेनंतर इमारत सील करण्यात आली असून सर्व रहिवाशांना बाहेर काढण्यात आले। नालासोपारा पूर्वेमधील एका कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागली। दरम्यान अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवलं, मात्र आगीत दुकानातील कपडे जळून खाक झाले। या घटनेमुळे दुकान मालकाचं मोठं नुकसान झालंय। गिरणी कामगारांना मुंबईत हक्काचं घर मिळावं म्हणून अनेक वर्षापासून कामगारांचा लढा सुरू आहे, मात्र सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला। त्यामुळे महाराष्ट्र दिनापूर्वी कामगारांच्या घराबाबत बैठक न घेतल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला। केडीएमसी मुख्यालयावर सफाई कामगारांनी मोर्चा काढलाय। केडीएमसीच्या 7 प्रभागात सफाईसाठी ठेकेदार पद्धतीने नेमणूक करण्यात आली आहे। महापालिकेने त्वरित हा ठेका रद्द करावा, तसंच रोजंदारी सफाई कामगारांची नियुक्ती करावी या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी सरकारवर निशाणा साधला। आग लावणारी लोक सत्तेत आहेत, मात्र आपल्याला सद्भावनेने ही आग विझवायची असल्याचं वडेट्टीवार म्हणाले। शाळेतील विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी गणवेश वाटप केलं जाणार आहे। सरकारच्या मोफत गणवेश वाटप योजनेसाठी 248 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आणि या योजनेअंतर्गत नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी गणवेश वाटप होणार आहे। मुंबई भाजपच्या अंतर्गत निवड प्रक्रियेला वेग आलाय। मुंबईत भाजपच्या प्रमुख नेत्यांची उद्या बैठक होणार आहे। दादर येथील वसंत स्मृती इथं मुंबईत भाजपची बैठक होणार आहे। येत्या महिन्याभरात संघटनात्मक निवडी होणार आहे, त्यामुळे मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह काही महत्त्वाचे नेते उपस्थित राहतील। राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई प्रदेशाच्या वतीनं समता महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे। 23 एप्रिलला मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या रंगशारदा हॉल इथं अजित पवारांच्या उपस्थितीत महोत्सव पार पडेल। महोत्सवात भीमगीतांचा कार्यक्रम तसंच समाजातील मान्यवर व्यक्तींचा अजित पवारांकडून सन्मान करण्यात येईल। तर ज्येष्ठ अर्थतज्ञ नरेंद्र जाधव, अभिनेते मिलिंद शिंदे, आंबेडकरी साहित्य संकलक रमेश शिंदे, सामाजिक कार्यकर्ता संध्या पानसकर यांचा सन्मान करण्यात येणार आहे। भाजपचे सर्व मंत्री प्रत्येक जिल्ह्यात जनता दरबार भरवतील। कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जनतेची प्रश्न सोडवण्याचे आदेश दिले। 22 एप्रिलला पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत पहिल्या जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलंय। मुंबईतील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाची कामं दर्जेदार व्हावीत, गुणवत्तेशी तडजोड केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महापालिकेला दिले। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीतील 3ही पक्ष आपली भूमिका स्पष्ट करतील, अशी माहिती भाजप नेते रावसाहेब दानवेंनी दिली। सध्या राज्यात 3ही पक्ष एकत्र आहेत, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर होताच 3ही नेते एकत्र बसून निर्णय घेतील, असंही दानवेंनी म्हटलंय।